नका, त्याला दमाने चालू द्या. पळला जरा बॅलन्स राहत नाही. तर नमस्कार मित्रांनो, हिऱ्याला आणलं आता पाण्यावर. हिऱ्या छोटा होता पण पाणी पितो, मोठा होता पण पितो, त्याला कुठंच काय प्रॉब्लेम नाही. ह्या धनश्रीला हिऱ्यासोबत झाला बरं झालं मग असं. धनश्री तिला पण मी खाली 5 वेळा टाकलाय बसायला धनश्रीला, कारण कधी कधी ती माती खाती टाईमपासमध्ये. चल आली माझ्याकडे, चल ये धनश्री, अशी जरा हुशारवाणी. आता हे गुरं हळूहळू बसणार आहेत. आज सकाळी दोन्ही लाईटचा घोटाळा होता, म्हणजे 3 फेज पण कुट्टी चालली नाही, सिंगल फेज पण कुट्टी चालली नाही. तर त्याच्यामुळे ह्यांना हरभऱ्याचा भुसा आणून टाकला होता सकाळी खायला. थोडीशी परेशानीची आज खायची. राणी आत्ता बसली, हळूहळू गुरं आरामच करायला लागलेत. नंदाने थोड्या वेळाने झोपणार आहे. आणि तुम्हाला मी ह्याच्यातले अंडे दाखवतो पक्ष्याचे. हा दरवाजा आहे ना, ऐ बघा आत्ता पक्षी उठून गेला बरं का. हे बघा इथं वायरवर बसला आहे काळा पक्षी, आत्ता इथूनच गेला तो. तर हा दरवाजा मी असा ठेवत होतो, पण तो अचानक आता असा होतोय. तर ते पाखरू करते त्याला, कारण की ह्याच्यात हे बघा ह्याच्यात 2 अंडे आहेत पाखराचे. तर ते काळ्या कलरचं एक छोटंसं पाखरू आहे, चिमणी एवढं. तर फोनमध्ये दिसत आहेत ना, 2 अंडे आहेत ह्याच्यात त्या पाखराचे, ते बघा. म्हणून ते दरवाजा काय करतं, हा दरवाजा असा करून घेतं आणि एवढ्याशा जागेतूनच जातं पण आणि येतं पण. आत्ता आहे बघा इथंच वायरवर ते पिल्लू बसले. पिल्लू म्हणजे चिमणी आहे. आपला हा मेथी घास भिजवायला चालू आहे. बगळे बघा ना कसे आलेत. एकदा तर मी काटून बाजरी भिजवत होतो, लय 40 बगळे होते, 30-40 बगळे आले होते. हे तर लयच कमीच आहेत. हे किती आहेत, 8 बगळे आहेत. आपला घास भिजवायचं चालू आहे ना, त्याच्यामुळे ते उन्हाळ्यात शोधावरच असतात. ते कुठं भिजवायचं चालू आहे, कुठं ट्रॅक्टरची मशागत चालू आहे, कुठं बैलांची मशागत चालू आहे, असं ते सुगाव्यावर असतात उन्हाळ्यात. म्हणजे अन्नाच्या शोधात फिरतात. आणि ते कसं आकाशात फिरतात ना, त्याला लगेच दिसतं. म्हणजे वर गेलं गेलं आमचं पण बघता येतं कुठं मशागत चालू आहे, कुठं भिजवायला चालू आहे, त्यांच्या लगेच लक्षात पण येतं. आता त्यांना माहिती आहे आज सोमवार आहे ना, तर आजपासून आता 5 दिवस कुठं नाही कुठं भिजणं चालूच असणार, हे त्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे ते त्याच्या सुगाव्यावर असतात. इकडं बघ, ए श्रीजी, ही आत्ता झोपेतून उठली. तर हिला मी आणलं इकडं बाहेर आणलं झाडाच्या सावलीत. इथं पण कसं ऊन वगैरे लागत नाही, थोडंसं ऊन लागतं पण थंडावा आहे ना, झाडाचा थंडावा आहे ना, तर त्याच्यामुळं ऊन जाणवतच नाही. नाही तर थोडं थोडं पातळ ऊन आहे, पण ऊन लागत नाही. असं झाडाखाली बसल्यावर थोडंसं ऊन लागतं, पण हवा मेंटेन होते ना, थंडावा मेंटेन होतं ना, तर त्याच्यामुळे श्रीजी. तर कमेंट आली ती कोण आहे, तर ही भैयाची मुलगी आहे. काय तिकडे काय आवाज येतोय रे. आणि तिने आंघोळ केल्यापासून ती आत्ताच उठली. तिचं आणखीन गन पावडर करायचं राहिले. आत्ता उठली म्हणून बाहेर आणली. तिला बाहेर आणले जरा बरं वाटतं. इकडं तिकडं गुरं बघायचे, झाडं बघायचे. आता मग घरात सारखी पळापळ करते. आता रांगायला लागली ना, तर सारखी पळापळ करते. हिला ना आत्ता पाणी पाजलंय थोडंसं. आता हिला पाणी चालू केलं, आणखीन खाऊ तर घालत नाहीत, पण पाणी चालू केलं. तर तिला थोडंसं पाणी पाजलं. तिला धनश्रीकडं शुभश्रीकडं बघितलं ना, मग ती पाणी पिती थोडं करीत. काय नाही काय, धनश्री, शुभश्री, हिऱ्या, इकडं झाडं आमचे, कडीपत्ता आहे, निळपेरे पण आमचा. असं करीत मग पाणी पिते. मग तिला असं घुमून फिरून पाणी पाजावं लागतं. आहे काय बोलती का. गैयाचे लाड कर आपल्या. गैया चला असं हात फिरव हा. आपली गैया लाड करा, चला गैया. यार खिलेरी उठली बरं का. पण आता ह्यांचा चालू आहे दुपारचा आराम. दुपारच्या आरामात सगळे बसलेच असतात उन्हाचं. मला हिचा आराम लय आवडतो. असं ती पहिल्यापासून बघितल्यानंतर आपण पहिल्यापासून बघतो ना, ही असाच आराम करते. 4 पाय लांबून मस्तपैकी झोपते बसते. धनश्री नाही रे, हिचं नाव नंदिनी. मी बी कन्फ्यूज व्हायला लागलोय घरच्या काय असून पण. झोप असं झोप. इथं गुचडे काय नाही. हां झोप. असं तोंड पण लांबवायचं, पाय पण लांबवायचे मस्तपैकी. गुड.
आता चिमण्याला आणि ह्या लालक्या बैलाला आणले मी कडबा आणायला. आज मला न्यायचं आहे कडबा. आज का ऊस आणायचं नाही कारण कुट्टी मिशन चालू नाही आणि एवढ्या गुरांना तोडून ऊस जमणारच नाही. त्याच्यापेक्षा कडबा घेऊन जातो आणि मग कडबा कातरून टाकतो. आज थोडंसं म्हणजे घरी लाईट आहे पण कुट्टी चालत नाही, कुट्टीची लाईट गेली. बैलगाडी इथं उभा केली, कडबा बैलगाडीत भरलाय. आणखीन भरायचा आहे मला कडबा बैलगाडीत आणि तो थोडा चोपून त्याच्यावर पण कडबा भरायचा आहे. कडबा ह्या वर्षी आपल्याला चांगला निघला बरं का. म्हणजे एवढं एकच शेत होतं आणि काठवणातलं छोटं शेत आहे पण जे कडब्याचे झाड आहेत ना ज्वारीचे तर ते दाट आहेत, म्हणजे दाट पाते पडलेत. हे पाते नाही पाचून दे, ही ओळ जी आहे ना काढलेली ही दाट वाट पडली म्हणजे चांगला कडबा होईल भरपूर. आज लय अर्जंट होती तर त्याच्यामुळं कडबा न्यायला आलो. आता हा कडबा आपल्याला बांधायचा आहे पण वैरण भरून झाली. आता एक टायमाला एवढीच वैरण न्यायची. बरं झालं लाल बैल तोपर्यंत थांबला मी वैरण भरेपर्यंत. आता त्याला सोडतो, त्याचा काचरा मी अडकवला होता पण लय शांत थांबला तो. बरं झालं वळवा पाडलं नाही काय नाही. आता गुरांना वैरण टाकले मी. हे बघा इतकाली कांडे करून टाकलेत म्हणजे एक पीस केवढा केला आहे पण ऊसाचे लय छोटाले पीस करावं लागतात. पण वैरणीचे ऊसाच्या डबल मोठाले पीस केले ना तरी चालतात. एवढाले पीस आहेत तर एवढाले पीसेस करून मी अशी वैरण कट करून टाकली, आडकी त्यात कट केली. तर हे बघा अशी एवढाली. आता ही वैरण आहे ना थोडी थोडीच टाकावं लागते गुरांना. काय होतं गुरं तोंडात चिपडे घेतात आणि खाली सोडतात कारण त्यांना कुट्टीची सवय लागलेली. पण तरी सध्या तरी भुकेलेले आहेत ना तर त्याच्यामुळे नीट खातात. पण हे गवळ्याला जरा जास्तच लांब टाकण्यात आलं. म्हणजे काय झालं काही बुडके अस्ताव्यस्त होते ना, अर्धे बारीक कट झाले ना अर्धे लांब काढलेत पण खायला गवळ्या आता सुरुवात आहे. मग नंतर कंटाळा आला ना मग त्यावेळेस ते खात नाहीत. हे बघा बैलांना पण ती सिस्टीम केली, एवढाले पीसेस करून कट करून टाकलेत. पण बैल पण कंटाळतात त्याला खायला. पण सध्या तरी खातच बरं का गुरं. जोपर्यंत खातील तोपर्यंत टाकायचं कारण की असा कडबा जास्त खात नाही, त्यांना कुट्टीची सवय लागली त्याच्यामुळं. आणि हा कडबा थोडा थोडा करून टाकावा लागतो. हरण्या खातो राव व्यवस्थित. ही मोरीने पण एक चिपाड स्पेशल तोंडात घेतलंय, हरण्याने पण ते खाता आला हरण्या. आणि तिकडं लाली पण तसंच खाते. फक्त त्या 2 पिल्ल्यांना खाता येत नाही. तेव्हा नंदिनीच्या बघून लक्षात आलं. पण बगिरा कसं त्या लालीच्या तोंडातलं खायला बघतं. बगिऱ्याने खाली तोंड घातलं पण खायला काही सापडलंच नाही. आणि असं सुट्टं खायला टाकलं ना गुरं अदुगर काय करतं माहिती का, हा पाचोळा असतो ना म्हणजे पाला वैरींचा तर तो पाला अदुगर खातात आणि चिपाड शेवटला तसेच ठेवतात. चिपाड मग नंतर खातात. तेव्हा बगिऱ्याने बघून घेतलं बरं का त्याच्या तोंडात. पण ते काय होतं लहान वासरांना अशी वैरण खाताच येत नाही. ह्यांना बाटूक लागतं म्हणजे छोटी वैरण लागते. हे दिलं त्याने सोडून बगिऱ्याने. असं होतं. आता बगिऱ्याला खाताच येणार नाही. नंदिनी कसं तरी वासरांचं बघून खाते पण बगिरा बघा नुसतं वास घेतो तोंडाचा वासरांच्या. त्याला समजतच नाही कसं खावं ते. तोंडाला पण येत नाही त्याच्या. पण एक लाली मला मारत असतात काय, लाली मारती राव. दर खा असं बगिरा बाकीच्या आणि खा तू पण. हां एक चिपाड दिले मी त्याच्या तोंडात बगिराच्या. हे बघा ह्यांनी पहिलं खाल्लं होतं त्याच्यामुळे आता मी दुसरं टाकतोय. स्टॅलिनने पण खाल्लं होतं त्यामुळे स्टॅलिनला पण मी दुसरं टाकलंय. चला बादलला एकदा पाणी पाजून घेतलं. बादलला पण तशीच वैरण टाकली होती. त्यापुढे भुस्सा तर होताच, फक्त बादलला छोटे पीसेस केले होते जरा बारीक. आता तो पाणी पिलाय त्याला बाहेर काढायचं जरा थोडंसं. यार ह्याला डिवॉर्मिंग करायची पण कोणतं औषध घेऊ माझ्या लक्षात आहे ना. एका व्हिडिओत मी ऐकलं होतं, ते व्हिडिओ मला बघायचं लक्षच होत नाही. फोनला मी दुसरीकडेच बघत बसतो म्हणजे झटत बसतो. त्याला बघायचंच राहतो की कोणतं औषध द्यायचं आणि किती द्यायचं. मी विचारूनच देणार आहे, कोणाला तरी विचारतो कारण की घोड्यातला काय आपल्याला एक्सपिरियन्स नाही. बादलला मी लगाम काढून तर बाहेर काढले, लगाम घालून बरं का, लगाम घालून त्याला बाहेर काढले. आता माझे चुलते बसणार आहेत घोड्यावर भाऊ. तर बघू कसे बसतात ते. हां भाऊ बसले बरं का शेवटी. पण बादल छान आहे, तो दम्मान चल. चल बादल ये, बादल चल म्हणा त्याला सावड. चल पोरांना तर कसं चल तरी बादल चल ना, चल बादल चल बादल चल म्हणा त्याला. बादल चल, बादल चल बादल. बरं घे त्याला घराकडे घ्या वळवा घराकडे जाते. चल बादल वडा लगाम आणखीन लगाम वडा ना, वडा आणखीन वडा आणि चल म्हणा त्याला चल. ते मला ओळखीते ना त्यामुळे माझ्या जवळ थांबता येते. तुम्हाला काय नाही करीत. हां न्या पुढी. हां
मित्रांनो मला हसू येते बरं का, तुम्ही बाबांना हसू नका. बाबांनी त्यांचा काळ गाजवलाय म्हणूनच ते इतक्या वयात पण बसायची डेअरिंग करतायत. नाही तर ज्यांच्या डेअरिंग नाही ते इतक्या वयात कशी बसली असते. मी पण पहिले 2 दिवस बसलो नव्हतो बादलवर आणि बाबा एवढ्या लवकर बसले त्याच्यावर. पण बादल सावरीला शांत आहे त्याच्यामुळे काय अडचण येत नाही. भाऊ माघार वळवा त्याला. बादल चल असं म्हणा त्याला, चल ये बादल चल. हा पळू नका, त्याला दमाने चालू द्या. पळला जरा बॅलन्स राहत नाही. चल बादल बादल म्हणे, चल बादल बादल चल की. हा थोडासा पाय मारा खालून, नाही तर हाताची थाप टाक ना मानव, लगेच चलतंय ते. काय नाही, दोन्ही लगाम आकडायचे. पडायला लागलात की थांबायचं असलं दोन्ही लगाम आकडायचे. चल बादल. हा असं जरा बैल दापल्यानं दापा ना, चलतंय ते, सवय त्याला. दापा. हा तर नाही माझे चुलतेत, तर त्यांना एक दिवस बादलला बसवायचं होतं. मी नक्या करायला घेऊन गेलो त्याला त्या दिवशी, पण नेमकं मी बादलला घेऊन गेलो लवकर आलोच नाही. मी ऊन पाडलं, दुपारी आलो. तर त्याच्यामुळे परत मग भाऊ गेले गावात थांबून. मग आज म्हणले बसायचे, तर म्हटलं थांबा थोडं वेळ, लगेच आपण लगाम घालू त्याला. जमतंय नाही तर कसं, आणखीन कसं जमायचं. भाऊ नालीत जाऊ नको. चांगलं चल तरी. मी मग नंतर आता भाऊसाठी बादलला बाहेरच काढलं होतं ना, तर मग भैडूकडे घेऊन आलो त्याला. भैडू लय दिवस झालं बोलविलं, पण येतच नाही भैडू तिकडं आपल्या घरी. गाडी खाईन. हे वाढणार आहे राव, हे वाढणार आहे. कारण तुला सांगू का, हे जे पुढचे दात आणि मागचे दात वेगळेत ना ते. बारीक असते. हा हो, मागचं एक दात बारीक आहे, म्हणजे हे 6 दात झालं माझं. चला आता मी घेऊन चाललो ह्याला. मी भैडू इतकं पळवत नाही रे बाबा, म्हणजे मला बॅलन्स राहत नाही. ते भैडू लहान आहे, छोटा, त्याला कसं पण जमतं ते. मग त्याच्यामुळे मी असा चलितच घेऊन जातो. पण ते चालताना पण पटपट चालतं. तिकडे खाट. आणि ते पण मला आता जमायला लागले की एक हातातच लगाम पकडायचा आणि एक हातात फोन, म्हणजे एक हात रिलॅक्स ठेवला तरी. नाहीतर मी अगोदर एक हात लगाम, म्हणजे एक दोरी लगामाची एका हातात धरायचो आणि उजव्या हाताने असे केस धरायचो मानाचे त्याचे. नवीन. पण आता सवय झाली, आता काही अडचण नाही. आता प्रॉपर ते वळवायचं असलं तरी आता एक हाताने जमतं. म्हणजे इकडं लगाम असं तिरका टाईट केला की, किंवा इकडं असं केलं तरी जमते. 2-3 दिवस झाल्याला सोडलंच नव्हतं जागेवरून. त्या दिवशी आंब्याकडे गेलो त्यावेळेस सोडलं होतं, परत सोडलंच नाही. आज फिरवलं आहे चांगलं, 5-6 किलोमीटर चाललं असेल चांगलं. आता लोळे, आणखीन एक लोळी घेईन असते. काय माहिती अंग झटकवलं, आता घेते की नाही लोळी काय माहीत नाही. हे बादल लोळायचे तुला? हराळ आवडीने खाते. हराळ म्हणजे त्याला लयच आवडते. ठोंब्या हराळ खा ना. चला आता संध्याकाळची कामं बैलांपासून सुरुवात केली. गुरं पाणी पाजायला आता लय पटपट गुरं पाणी पाजावं लागतील. त्याच्यामुळेच मी मोठ्या हौदावरची गुरं अगोदर आणले. चिमण्या पाणी पिना, मगाच प्यायला कडबा आणला ना त्यावेळेसच भरपूर पाणी पिलं आणि सकाळी पिलेला. त्याच्यामुळे चिमण्या का आता पाणी पिणार नाही, पण सरच्या पिला, त्याला प्यायचं होतं तेवढं. आता हिला मी अगोदर बाहेर आणले, पण आज हिला मोकळं नाही सोडणार. हिला आता हातातच बांधायचं, लगेच बांधायचं, कारण की आज वेळ नाही आहे, तेवढा वेळ नाही. तर त्याच्यामुळं पाणी थोडंसं खाली गेले, पण येतं आहे तिच्या तोंडाला, येतं आहे बगिऱ्याला. त्याच्यामुळे मी जागेवरच दाखवणार आहे. बगिऱ्याला काल सोडून आणलं होतं, पण त्याला कळनाच ह्याच्यात पाणी प्यायचं म्हणून. तो नुसतं येऊन थांबला पाणी प्यायनं काय ना. मग त्याच्या जागेवर बांधलं, डबक्याने पाजलं की लगेच पिला.